आज आपण करणार आहोत उपासाची इडली. इडलीसाठी मी ह्या वाटीने 1.5 वाटी भगर घेतली आहे. 1 वाटी दही, 1/4 साबुदाणा भगर पहिले बारीक करायचं. बारीक झाल्यावर दही टाकायचं त्याच्यानंतर थोडंसं पाणी, त्याच्यात इनो किंवा 1 चम्मच इनो किंवा सोडा. हा भगर घेतली आहे साबुदाणा, ते पहिले बारीक करून घेऊ. याच्यातच मग दही टाकायचं. थोडंसं दही टाकून थोडंसं पाणी टाकायचं. मग इनो किंवा सोडा अर्धा चम्मच टाकायचा. बघा, याच्यात दही टाकला. आता मी विसरून अर्धी वाटी मी पाणी टाकते. लागलं तसंच मग टाकायचं. जास्त पातळही नको. बघा, आपण चटणीसाठी शेंगदाणे बारीक केलेले आहे. शेंगदाणे, खोबरं कीस, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, याला आपण बारीक करून घेऊ चटणीला. आता मी जे उपासाच्या डोश्याचं बारीक केलं आहे ते अर्धा 1 तास मी छान मुरू दिलं. आता बघा, आता बॅटर कसं झालं आहे. याच्यात मी चवीनुसार मीठ टाकलं आहे. सोडा किंवा इनो टाकायचं, चांगलं फेटायचं. मग करायला घ्यायचं. बघा, मी इडली पात्राला असं तेल लावून घेतलं. आता याच्यात इनो टाकून आपण फेटून घेऊ. बघा, हे आपण सर्व भरून घेतलेलं आहे. आता आपण इडल्या करायला ठेवून देऊया. बघा, आपली इडली किती सॉफ्ट झाली आहे. बघा, किती जाळीदार आहे. बघा, आपली इडली किती सॉफ्ट झाली आहे, छान झाली आहे. बघा, तुम्हाला आवडेल तर करून बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असेल तर पहिले करा. खायलाही चविष्ट लागतं.